आहोत 197 पासून ते 238 पर्यंत. माऊली म्हणतात, हरी कीर्तनाच्या प्रेमाने जे नाचतात त्यांच्यामुळे प्रायश्चित्तांचे सर्व व्यापार नाश पावले आहेत. त्या कीर्तनाने पापाचे नाव देखील राहू दिले नाही. यम म्हणजे मनोनिग्रह, दम म्हणजे इंद्रिय निग्रह यांना निकृष्ट दशा आणली. तीर्थे आपापल्या जागेवरून उठवून लावली. यमलोकाचे सर्व व्यापार बंद पाडले. यम म्हणू लागला कोणाचे नियमन करावे, दम म्हणू लागला कोणाला जिंकावे, तीर्थे म्हणू लागली आम्ही कशाचे क्षालन करावे, कारण दोष तर औषधालाही उरला नाही. याप्रमाणे माझ्या नामघोषाने जगातील सर्व प्राण्यांची दुःखे नाही तशी होतात. सर्व जग ब्रह्मसुखाने दुमदुमून जाते. ते साधू पहाट झाल्याशिवाय जीवांना प्रकाश म्हणजे आत्मज्ञान करून देतात. अमृताशिवाय प्राण्यांच्या जीवांचे रक्षण करतात. योग साधनेशिवाय धडधडीत डोळ्यांसमोर मोक्ष दाखवतात. परंतु राज्यात व रंकात अंतर मानत नाही. लहान थोर ते जाणत नाही. जगाला सरसकट आनंदाचे माहेरघर होतात. वैकुंठात जाणारा क्वचितच आढळेल, परंतु ह्या साधूंनी सर्व जग वैकुंठ केले आहे. असा माझ्या नामभजनाच्या योग्यतेने सर्व जग पवित्र केले आहे. त्या साधूंचे तेज सूर्याप्रमाणे निर्मल आहे, परंतु त्या सूर्यातही अस्तास जातो हा दोष आहे. चंद्रासारखे म्हणाल तर तो एखाद्या वेळेसच पूर्ण असतो, परंतु साधू मात्र परिपूर्ण असतो. त्यांचे औदार्य मेघाप्रमाणे म्हणावे तर तो मेघ ओसरतोही, म्हणून उपमा देण्यास योग्य होणार नाही. साधू निशंकपणे पंख असणाऱ्या सिंहाप्रमाणे होत. ज्या माझ्या नावाच्या मुखाने एकदा उच्चार होण्याकरता सहस्र जन्म माझी सेवा करावी लागते, ते माझे नाव ज्यांच्या वाचेपुढे कौतुकाने नाचत असते, तो मी वैकुंठालाही नसतो, एखाद्या वेळी सूर्यमंडळातही दिसणार नाही. इतकेच नव्हे तर योग्यांच्या मनाचेही उल्लंघन करून मी जातो. परंतु हे पांडवा, जरी मी कोठेही सापडलो नाही तरी जिथे माझ्या नावाचा सतत जयघोष चालू आहे तिथे मी नक्कीच सापडेल. माझ्या गुणांनी इतके तृप्त झालेले ते असतात की ते देशकालाला विसरून मज नामसंकीर्तनाच्या योगे आपल्या ठिकाणी सुखी झालेले असतात. कृष्ण, विष्णू, हरी, गोविंद या शुद्ध नावाच्या कवितेने आत्मनात्मविचार करून माझे सतत नामस्मरण करतात. हे पंडुकुमारा, अशा प्रकारे आणखी पुष्कळतरांनी माझे गुणानुवाद वर्णन करत जगतात हिंडतात. मग दुसरे कित्येक पंचप्राण व मन यांना अंतर्यामी जिंकून जयपात्रही मिळवतात. बाहेरून यमनियमांची कुंपण घालून आत मूळबंधाचा कोट तयार करून त्यावर प्राणायाम रूप सतत चालू असणाऱ्या तोफा ठेवतात. मग कुंडलिनी ऊर्ध्वमुख होऊन तिच्या प्रकाशाने मन प्राण यांचे अनुकूलतेने चंद्रामृताचे 17व्या कलेचे तळे स्वाधीन करून ते घेतात. त्यावेळी प्रत्याहार हा मोठ्या पराक्रमाने कामक्रोधादी विकारांचा परिवारासह फडशा पाडतो आणि इंद्रिय बांधून हृदयात आणतो. इतक्यात धारणारूप घोडेस्वार हल्ला करून पंचमहाभूतांचे ऐक्य करतात. संकल्पाचे चतुरंग जे सैन्य ते नाहीसे करतात. नंतर जय जयकार शब्द होतो, ध्यानरूपी नौबत वाजू लागते आणि एकरूपतेचे छत्र चमकू लागते. मागाहून समाधीरूप लक्ष्मीचा अखंड आत्मानुभवरूपी राज्यसुखाच्या ब्रह्मरूप ऐक्यतेने त्याचा पट्टाभिषेक होतो. हे अर्जुना, असे जे माझे कठीण भजन ते कोण करतात हे तुला मी सांगितले. आता याशिवाय दुसरे भजन करणारे कोण आहेत ते ऐक. वस्त्राच्या दोन्ही पदरापर्यंत जसा आडवा उभा हा तंतूच भरलेला असतो, त्याप्रमाणे माझ्याशिवाय जगत दुसरे कशानेही व्यापलेले नाही, अशी त्यांची समजूत आहे. ब्रह्मदेव एका बाजूस दुसऱ्या बाजूस चिलीट धरून मध्ये माझ्या स्वरूपाशिवाय दुसरे काहीही नाही असं ते समजतात. लहान मोठे, सजीव निर्जीव असा भेद न करता जी जी वस्तू दृष्टीस पडेल ती मद्रूपच आहे, अशा सरळ भावाने जीवमात्राला नमस्कार करतात. आपले मोठेपणा विसरून
पुढे येणारी प्रत्येक वस्तू योग्य आहे किंवा अयोग्य आहे असे न जाणता सर्व सरसकट वस्तूला नमस्कार करणे हेच त्यांना आवडते. ज्याप्रमाणे पुष्कळ उंचीवरून पडणारे पाणी सहज एकदम तळाशी येते, त्याप्रमाणे जो प्राणी दृष्टीस पडेल त्यास नमस्कार करणे असा त्यांचा स्वभाव बनतो. फळाने भरलेल्या झाडाची फांदी जशी सहज भुईला लागल्याप्रमाणे दिसते, त्याप्रमाणे प्राणी मात्रापुढे ते नमस्कार घालतात. ते नेहमी गर्वरहित असतात. नम्रता ही त्यांची संपत्ती असते. ते जय जय मंत्राने माझ्या ठिकाणी आपली सर्व कर्मे अर्पण करतात. नम्र होता होता त्यांना मान अपमानाचा विचारही राहत नाही, म्हणून ते मीच होऊन राहतात. अशा प्रकारे मद्रूप होऊनही निरंतर माझी उपासना करतात. अर्जुना, अशा प्रकारे श्रेष्ठ भक्ती तुला मी सांगितली. आता जे माझी ज्ञानयज्ञाने भक्ती करतात ते कोणते भक्त ते तुला मी सांगतो. परंतु हे किरीटी, त्यांची भजन करण्याची शैली तुला माहीतच आहे. त्याबद्दल आम्ही पूर्वी वर्णन केले आहे. तेव्हा अर्जुन म्हणाला, होय, हा ईश्वरी प्रसादच आहे. तथापि अमृताचे सेवन करणाऱ्याने कधी त्याला पुरे म्हणवेल का? तेव्हा अर्जुनाचे बोलणे ऐकून हा कार्य साधू आहे असे पाहून श्री अनंत चित्तात संतोष पाहून डोलू लागले आणि म्हणाले, पार्था, शाबास. बाकी सांगितलेली गोष्ट पुन्हा सांगणे हे अप्रासंगिकच, पण तुझी ऐकण्याची उत्कंठा पाहून मला हे सांगणे भाग पडते. तेव्हा अर्जुन म्हणाला, तुम्ही म्हणता अशी गोष्ट नाही. पहा की चकोर पक्षाची तहान भागवण्याशिवाय चंद्राला इतर काही कर्तव्य नाही का? जगाला शांत करणे व त्याचा हा स्वभावच आहे. एरवी चकोर पक्षाने आपल्या गरजेकरता ज्याप्रमाणे चंद्राकडे चोच करावी, त्याप्रमाणे आम्ही आपली जेवढी विनंती करावी तेवढी थोडीच आहे. कारण देवा, आपण दयेचे सागर आहात. मेघ आपल्या थोरपणाने जगाचे दुःख निवारण करतो. त्याच्या मोठ्या वर्षावाच्या मानाने पाहिली असता चातकाची तहान ती केवढी असणार. परंतु एकच चूळ भरण्याची जरी इच्छा झाली तरी ज्याप्रमाणे गंगेकडे जावे लागते, त्याप्रमाणे आम्हाला ऐकण्याची इच्छा थोडी किंवा बहुत असली तरी देवा आता सांगण्यास सुरुवात करावी. त्यावेळेस देव म्हणाले, अर्जुना, आता तुझे बोलणे राहू दे. आम्हाला जो संतोष झाला आहे त्यापेक्षा तू स्तुती करून तो वाढेल असे मुळीच नाही. परंतु ज्याप्रमाणे लक्ष देऊन एवढा वेळ ऐकलेस, तसेच लक्ष देऊन आमच्या बोलण्यास मेजवानी कर. अशा रीतीने श्रीहरींनी अर्जुनास मान देऊन बोलण्यास सुरुवात केली. आता यापुढे ज्ञानयज्ञाचे, ज्ञानभक्तीचे लक्षण श्रीहरी सांगत आहेत, ते आपण पाहूया. रामकृष्ण हरी.